नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि हे तुम्हाला इतकं सुंदर फुलांचं डेकोरेशन पाहून समजलंच असेल की इथे काहीतरी छानसा कार्यक्रम आणि वेगळा कार्यक्रम आहे. तर हो, हा संभाजी गार्डन जवळचा एरिया आहे आणि तिथे दरवर्षी 2 दिवसासाठी पुष्प प्रदर्शनी, फ्लावर एक्झिबिशन लागत असतं, भाजीपाला प्रदर्शनी वगैरे सगळं असं लागत असतं. तर आम्ही तेच बघायला आलो होतो आणि एंटर करताच इतकं सुंदर छान फुलांचा स्वॉन किंवा शाहमृग आपण म्हणू शकतो. या पक्षीला नेमकं काय म्हणतात मला माहिती नाही. तो पूर्ण ओरिजिनल फ्रेश फुलांचा होता आणि मग इथे छान असं काल्पनिक किल्ले वगैरे बनवलेले होते, असे आर्टिफिशियल वॉटरफॉल वगैरे होते आणि खूप सुंदर असं इथे डेकोरेशन केलेलं होतं. सगळं काही ओरिजिनल फुलांची होतं. ओरिजिनल फुलांचं डेकोरेशन किंवा या एक्झिबिशनच्या मागचा पर्पज असा असतो की येणाऱ्या नवीन पिढींना किंवा ज्यांना फारसं काही नॉलेज नाही आहे त्या गोष्टीबद्दल, त्या गोष्टी सगळ्यांना बघायला मिळायला पाहिजे, आस्वाद आणि अनुभवसुद्धा घ्यायला मिळाला पाहिजे त्या गोष्टीचा, की कशा प्रकारचे फुलं एक्झिस्ट करतात आपल्या पर्यावरणामध्ये किंवा कशा प्रकारचा वेगवेगळा भाजीपाला असतो. तुम्हाला सगळं काही पुढे बघायला मिळेल. या व्हिडिओमध्ये मी सगळं काही डिटेल दाखवलं आहे आणि खूप सुंदर फुलांची अशी रचना इथे केल्या जात असते दरवर्षी. इतके वेगवेगळ्या प्रकारचे फुलं कुठेच बघायला नाही मिळणार की जितके तुम्हाला या पुष्प प्रदर्शनीमध्ये बघायला मिळेल. तर हा एरिया होता की इथे छान टायरनी सगळं काही डेकोरेट केलेलं होतं. बघा, इथे टायरचं साप आहे, ही कपा आहे जी टायरपासून तयार केलेली आहे आणि कोणी इथे काही खराब करू नये म्हणून इथे छान अशा दोऱ्या लावलेल्या होत्या आणि प्रत्येक ठिकाणी एक तिथे केअरटेकर होता. इनफॅक्ट ती जे गाय तुम्हाला दिसते ती पण टायरपासून बनलेली आहे. खूप सुंदर सुंदर क्यूट असे वेगळे वेगळे क्रिएटिव्ह आर्ट्स तिथे बनवल्या गेलेले होते. आणि मग हायलाईट या वर्षीचा हे होता की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता अजितदादा पवार आपल्यासोबत नाही राहिलेले आहे, तर त्यांना समर्पित खूप सुंदर अशी रांगोळी तिथे काढलेली होती आणि पुढे पण एक खूप सुंदर फुलांची अशी तिथे रांगोळी काढलेली होती की तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघाल तर तुम्हाला दिसेलच. आणि मग इथे आतमध्ये पण प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे मेन खूप सुंदर असे हायलाईट्स होते. इथे ही बघा, ही जी तोफ आहे ही पण पूर्ण फुलांची आहे आणि तिथे असे छोटे वरती शार्स लावलेले होते की दर 15-20 मिनिटांनी या फुलांवरती पाण्याचा वर्षाव व्हायचा आणि ती फुलं फ्रेश राहायला पाहिजे. आणि जशी आजच्या दिवशी महाशिवरात्री आहे आणि हा व्हिडिओ काल शूट केला गेलेला आहे, तर त्यानिमित्त इथे खूप सुंदर असं शिवपिंड आणि नंदीदेव इथे बनवलेला होता महाशिवरात्रीला प्रेझेंट करून. तर खूप सुंदर होतं. फुलांचे मोरं, हरिण, खूप सुंदर असं काही बनवलेलं होतंच इथे. पुढच्या याच्यात बघू शकता. बघा, इथे खूप सुंदर हरिण आणि सगळे वेगळे फुलं, पाने जी काही असेल, जी कोणी बघितली असेल नसेल, असे खूप सुंदर डिझाईन्स इथे बनवलेले होते. आणि आपल्या काळातल्या शिवाजी महाराजांच्या पण इथे जे चिन्ह याला म्हणतात किंवा काय म्हणतात मला नेमकं माहिती नाही, ते पण छान फुलांनी सजवलं होतं. म्हणजे इतके वेगळे फोटो स्पॉट्स इथे होते की असं वाटत होतं इथे फोटो काढायचा की तिथे फोटो काढायचा, कुठे नाही काढायचा. आणि इथे छान फुलांची अशी बंडी वगैरे सजवलेली होती. म्हणजे आपल्या इमॅजिनेशनच्या बाहेरच्या गोष्टी आणि क्रिएटिव्हिटी इथे या फ्लावर एक्झिबिशनमध्ये केलेलं होतं. म्हणजे जर तुम्ही थोडा वेळ त्याला निरखून बघाल, ऑब्झर्व करून बघाल, तर तुम्हाला काही ना काही वेगळा त्यात आर्टिकल दिसेल. आणि हे सगळ्यात सुंदर जे मला आवडलेलं आहे हे म्हणजे भाजीपाला आणि फळांची झोपडी. म्हणजे ही सगळं काही एक नंबर आणि खूप सुंदर आहे. म्हणजे असं वाटतच नव्हतं की तिथून बाहेर निघावं. वांगे, पत्ताकोबी, कच्चे केळं, अननस, लाल शिमला मिरची वगैरे. आणि हे होतं, हा एरिया होता म्हणजे नक्षत्र उद्यान. इथे आपल्या नक्षत्राला जे झाड अर्पण केलं गेलेलं आहे तिथे ती सगळी झाडं होती आणि जे झाडं आपण बघितले आहे, नाही बघितले आहे, आणि त्याच्या बाजूला तिथे बोर्ड लावून त्या झाडाची आणि त्या जे नक्षत्र असतात, रास म्हणतो आपण, ते सगळं काही तिथे असं त्याची माहिती पूर्ण दिल्या गेलेली होती की कुठल्या नक्षत्रासाठी कुठलं झाड असतं असं वगैरे. आणि इथे बघा, इतका मोठा आणि इतका सुंदर फुलपाखराचा आकार होता इथे की खूपच सुंदर.
आणि मग एक साईडला सगळं काही असं शेती रिलेटेड किंवा तुम्हाला कुठल्या वेगळ्या वेगळ्या भाजीपाला आणि बियाण्याचे कुठं रोप हवे असेल, फुलांचे बियाणे वगैरे हवं असेल किंवा त्यांचे कंद वगैरे हवे असेल तर इथे हे पूर्ण त्याचे स्टॉल होते. आणि काही इथे असे छान ऑर्गॅनिक जामुनचं रस, आवळ्याचा रस, कोरफडचा रस, असे वेगळे वेगळे रस होते. आणि इथे ही चाफाची बॉटल होती. म्हणजे यांचं म्हणणं असं होतं की ते शास्त्रानुसार चाफा असा घरात ठेवणं चांगलं असतं बा, तर इथे मग ते होतं. बऱ्याच काही वेगळी गोष्टी इथे खूप छान छान वेगळ्या गोष्टी होत्या. भाजीपाल्यांचे रोपंसुद्धा होते आणि फुलांचे पण रोपं. तुम्ही एका भाजीचं नाव घ्या आणि तुम्हाला ते मिळेलच तिथे. आणि मग इथे पण छान ते असे ड्राईड आवळ्याचा किस आणि ड्राय आंब्याचा किस होता. आणि यांच्याकडे एक कस्तुरीचा जसा वास असतो तसा वॅक्सचा परफ्यूम होता, खूप छोटासा. इतका सुंदर वास होता त्याचा, पण तो मला त्या क्वांटिटी अनुसार खूप महाग वाटला, त्याच्यामुळे आम्ही इथून काही घेतलेलं नाही. आम्ही फक्त छान फिरलो. आणि बघा तुम्ही इथे किती छोटे छोटे सुंदर सुंदर भाजीपाल्यांचे सॅपलिंग्स होते. आणि इथून लोक भरभरून सामान नेत होते, झाडं वगैरे. आणि हे छान इथे असं शोपीसचं दुकान होतं. छान असं तुम्ही तुमच्या बागमध्ये किंवा तुमच्या छोटंसं गॅलरीमध्ये वगैरे असं छान असेल तर तुम्ही तिथे सजवायला घेऊ शकता. आणि या एरियामध्ये छान असं छोट्या छोट्या झोपड्या होत्या. म्हणजे एकाकडे गावाची जीवनशैली होती आणि दुसरीकडे तर ती शहराची जीवनशैली असं पूर्ण दर्शविलं होतं. जसं मोठे मोठे IT पार्क्स असतात, बिल्डिंग्स असतात, हॉस्टेल, स्कूल, फॅक्टरी वगैरे सगळं. आणि मग आम्ही इथे आतमध्ये जिथे एक्झिबिशन होतं तिथे गेलो. आणि तिथे गेल्याबरोबर बघतो तर काय, इतके मोठे उंदीर मामा डमरू वाजवताना, आणि ते पण पूर्ण ओरिजिनल फुलांचे. आणि खाली पण असे 4-5 उंदीर मामा होते, खूप सुंदर सुंदर. कोणी वीणा वाजवतोय, कोणी ढोल वाजवतोय, कोणी तबला वाजवतोय. आणि ही बघा रांगोळी, ही इतकी सुंदर रांगोळी होती की जी तुम्हाला फोनमध्येच बघायची होती, अशी तुम्हाला दिसत नव्हती. आणि मग इथे एक्झिबिशन होतं की जे नैसर्गिकरित्यांचे लाकडाचे खोड असतात ते पण काही आपण ऑब्झर्व केले तर वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात. जसं तुम्ही बघू शकता, हा एक जिराफसारखा थोडाफार दिसत आहे. तर असे खूप वेगळे लाकूड तिथे सजविले गेले होते. तसेच तिथे डिश डेकोरेशन, सॅलेड डेकोरेशन, फ्लावर डेकोरेशन वगैरे असं खूप छान असं वेगळं तिथे सजवलेलं होतं. आणि मग काही तिथे विक्र्या सामान पण होतं की ते तसं तुम्ही आर्टिफिशियल फ्लावर्स तिथे बघताय ते तिथे विकायला होते. आणि मग तिथे टेस्टिंगसाठी पण बऱ्याच डिशेस होत्या. जसं आम्ही टेस्ट केलं होतं ते पुढे दाखवेलच मी तुम्हाला. तुम्ही बघा हे सॅलड डेकोरेशन, इथे वांग्याला कापून आणि त्याच्यावर कोहड्याला असं कापून तिथे छान शंकरजीची पिंड बनवली आहे. असं हे जरा क्रिएटिव्हच आहे. आणि हे सगळं काही इथे डिश डेकोरेशन होतं. तिथे आता बरेचसे लोक ऑलरेडी येऊन गेलेले होते म्हणून सगळ्या इथे गोंधळ पसारा झालेलाच होता. कुठलंही प्रदर्शन, एक्झिबिशन म्हटलं की ते चालूच असतं. आणि हे फ्लावर डेकोरेशन, नाही सॉरी, इथे हार जे आपण बनवतो त्याला पण नंबर्स होते. आणि हे सगळ्या फ्लावरच्या रांगोळ्या वगैरे होत्या. आणि मग यातून काही प्राइजेस वगैरे पण होते, 1ला क्रमांक, 2रा क्रमांक वगैरे. बुके वगैरे पण खूप सुंदर सुंदर असे बुके वगैरे पण होते. आणि ही शंकरजींची फुलांची रांगोळी बघा परत. म्हणजे प्रत्येक व्यक्तीत काही ना काही वेगळी कला अशी भरलेलीच असते, फक्त ती कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ती अशी सगळ्यांना दिसते. म्हणून हा एक त्याचा असा प्लॅटफॉर्म असतो की तुमच्या ज्या काही कला, क्रिएटिव्हिटी आहे की तुम्ही अशा सगळ्या ठिकाणी छान प्रेझेंट करा. आणि फ्लावर डेकोरेशन वगैरे तर इतके सुंदर सुंदर होते, खूपच सुंदर सुंदर होते. म्हणजे ते गुलाबांच्या फुलांना बघूनच एक वेगळा आनंद होत होता की बापरे इतके फुलं. आणि मग इथे छान भारत माताला पण रिप्रेझेंट केलेलं होतं, तर तिथे मागे दिसूच भारताचा नक्षा वगैरे होता. आणि इथे परत वेगळ्या प्रकारची फुलं नाही तर अशी जी आपली शोची झाडं असतात, हिरवीगार झाडं असतात, त्याचं पण एक्झिबिशन इथे होतं. म्हणजे छान वेगळं चालूच होतं इथे. आणि झेंडूचे तर इतके मोठे मोठे फुलं होते की खूपच सुंदर. आणि हा तर असं सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणू शकतो की पूर्ण फुलांनी बनलेला हा मोर होता आणि त्यातून छान पाणी वाहत जात आहे आणि मागे त्याचा पिसारा होता. आणि इथे वेगळ्या वेगळ्या ट्रेनच्या आकाराच्या याच्यात फुलं, पक्षीच्या याच्यात फुलं, एक नाव बनवली होती त्याच्यात फुलं, आणि ही काही प्लॅन्ट्स होती आणि ही सगळी विकायला होती.
50 रुपये रोपं, 100 रुपये रोपं अशी वेगळ्या वेगळ्या रंगाची सुंदर सुंदर शेवंतीची झाडे अशी विकायला होती. आणि काही खत वगैरे पण होतं. रोजमेरी वगैरे जे असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शोचे झाडं, कुंड्या, तुळस, सगळं वेगवेगळ्या प्रकारचं. काही जो असा भाजीपाला असतो जो एका प्रकारचा खूप एका ठिकाणचा फेमस वगैरे असतो, ते सगळं काही इथे छान छान विकायला होतं. आणि इथे त्या मला दिसलं म्हणजे या काळ्या पाषाणाच्याच आहे बहुतेक त्याच्या तुळस. त्या पण खूप सुंदर अशा तुळस होत्या. आणि असे खूप सुंदर सुंदर देखणे पॉट्स होते, ते त्याच्यात आपण शोचे झाडं वगैरे ठेवत होते. गार्डनमध्ये सजवायला खूप सगळे मिनिएचर्स होते, हे ससे वगैरे असतात ना तसे. तर मग ते पण म्हणजे असे प्लॅन्ट लवर्स किंवा गार्डन लवर्स, गार्डनिंग ज्यांना आवडते त्यांच्यासाठी हे असले एक्झिबिशन्स खूप असं स्वर्गापेक्षा कमी नाही असं म्हणू शकतो. आणि मग तिथेच संभाजी गार्डनमध्ये मत्स्यालय पण आहे. खूप मोठं ॲक्वेरियम नाही आहे, छोटंच आहे, तर पण तिथे खूप प्रकारच्या अशा फिशेस आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की एक ॲलिगेटर फिशेस होती. तर मग खूप छान अशा वेगळ्या वेगळ्या सुंदर सुंदर मासोळ्या अशा होत्या की छान वाटायचं. आणि जर तुमच्यासोबत कोणी छोटं बाळ वगैरे असेल आणि त्यांना अशा गोष्टी आवडत असेल तर तुम्ही फ्लावर एक्झिबिशनच्या वेळेस आणि ॲक्वेरियम दोन्ही एकसोबत व्हिजिट करू शकता. खूप सुंदर असं ॲक्वेरियम आहे ते. तिथे खूप सुंदर वेगळ्या वेगळ्या कॅट फिशेस, गोल्डन फिशेस, त्या फिश टँकच्या वरती त्यांची नावं वगैरे पण लिहिलेली होती. आता माझ्या इतकं लक्षात नाही आहे, पण खूप सुंदर ॲक्वेरियम होतं हे. त्या छोट्या छोट्या फिशेसना असं खेळताना असं हे बघून पण छान वाटत होतं. म्हणजे असं लहानपण आठवत होतं की लहानपणी जायचो. जसं आमच्या इकडे शेगाव आहे, तिथे आनंदसागरला एक ॲक्वेरियम होतं आधी, बरेच आधी, आता माहिती नाही. तर हे ॲक्वेरियम पाहून तिथल्या ॲक्वेरियमचीच आठवण आली होती छान, की छान असं फिशेस वगैरे बघायला जायचं. आणि मग आणि या मगरीसारख्या दिसणाऱ्या मासोळ्या तर खूपच होत्या तिथे. आणि खूप सुंदर सुंदर अशा वेगळ्या वेगळ्या रंगाच्या अशा खेळत्या मासोळ्या होत्या तिथे. आणि मग तिथे एका ठिकाणी कासव पण होता. आम्ही तिथे कासव बघायला पण गेलो. तो असा त्या कलरमध्ये असा मिक्स होऊन गेला होता की तो दिसतच नव्हता. आणि मग जर बारकाईने बघितलं तर तो दिसायचा की हां इथे पण कासव आहे. आणि ही इथे एक फिश होती, किती वेळची अशी चिपकून होती. आम्हाला वाटलं हिला काही झालंच आहे का काय, पण ती ॲक्च्युअलमध्ये तशीच होती. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. व्लॉग आवडल्यास नक्की लाईक